छत्रपती शिवाजी महाराज की अखंड हिंदुस्थानचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर भागांना माणसासारखं वागायला शिकवणारी मी अनेक माणसं बघितली, पण बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय माणसांना वाघासारखं जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे आणि गेली 45 वर्ष अखंडपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत होत असलेलं हे शिवराय संचलन. आजच्या या शिवराय संचलनासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले माजी विरोधी पक्षनेते सन्माननीय अंबादासजी दानवे, मुंबईच्या माजी महापौर आदरणीय किशोरीताई पेडणेकर, ज्योतिताई ठाकरे, सन्माननीय मंचावरचे सर्व लोकाधिकार समितीचे सर्व पदाधिकारी, आदरणीय खासदार अनिल भाऊ देसाई आणि उपस्थित आपण सर्व. खरं तर मराठी माणसाच्या हितासाठी कल्याणासाठी स्थापन झालेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारी ही शिवसेना. ज्या भागात आपण आता उभे आहोत तो भोरचा भाग. इथं अनेक बँका आहेत, अनेक इन्शुरन्स कंपन्या आहेत, अनेक या देशातल्या विदेशातल्या अनेक कंपन्या इथं दिसतील, पण या सगळ्या कंपन्यांमध्ये 45 वर्षापूर्वी मराठी माणूस मात्र कुठे दिसत नव्हता. अशा वेळी भूमिपुत्रांची डरकाळी फोडली की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला रोजगार देण्याच्या निमित्तानं, नोकरी देण्याच्या निमित्तानं इथं लोकाधिकार समितीची स्थापना झाली आणि गेली 45 वर्ष या लोकाधिकार समितीच्या माध्यमातून मराठी माणूस ताठ कण्यानं आणि अभिमानी बाणानं या सगळ्या संस्थांमध्ये काम करतो आहे. खरं तर मराठी माणसाची अस्मिता स्वाभिमान जागवणारं काम करणारी लोकाधिकार समिती, या समितीच्या माध्यमानंच छत्रपती शिवाजी महाराजांचा हा विचार घेऊन शिवरायांना मानवंदना देणारे ही शिवराय संचलन प्रतिवर्षी होत असतं. आजच्या या शिवराय संचलनाच्या निमित्तानं आपण इथं सगळे उपस्थित झालात. आपल्या सगळ्यांचं लोकाधिकार समितीच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो. थांबतो. धन्यवाद.